ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। पिंपऱ्या नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे आणि नाल्याची गटार केल्याने काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील कॉलनीमध्ये 5 ते 6 फूट पाणी साचल्याने या परिसरातील लोकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत फोडली। त्यामुळे मार्केट कमिटीच्या आवारात पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेडमध्ये ठेवलेले धान्य भिजले आहे। यात गहू, हरभरा, मूग, तीळ, बाजरी, ज्वारी, उडीद सह कोट्यावधी रुपयांचे धान्य खराब झाले आहे। त्यामुळे व्यापारी आक्रमक झाले असून कारवाई होत नाही तोपर्यंत मार्केट सुरू होणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे। नगरपालिका नाल्यावरील अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत मार्केट सुरू होणार नाही। पिंपऱ्या नाल्यावरील अतिक्रमण संदर्भात सचोटीने दिलेले वृत्त खरे ठरले असून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। गडवाडे रोडवरील नाला ही भराव टाकून अरुंद केलाय, त्यामुळे गडवाडे रोडवर पाणी संकुलात शिरले, तेथेही मोठे नुकसान झाले। या नाल्याचे अतिक्रमण काढण्यासाठी धारच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले होते। भ्रष्ट नगरपालिका गप्प बसल्याने आज मोठे नुकसान झाले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।